कागदावर आधीच एक सही होती. तर ती सही पाहताच माधवचं लक्ष तिथेच खेळलं. काव्याची सही. चित्रकलेची विद्यार्थिनी असल्यामुळे तिचं अक्षर नेहमी सुंदर, ठसठशीत आणि आत्मविश्वासाने भरलेलं असायचं. जणू त्या सहीतच तिचा स्वभाव उमटायचा. रुद्रने पेन उचललं. क्षणभर त्याचा हात थांबला. डोळ्यात क्षणिक अस्वस्थता चमकून गेली. पण पुढच्याच क्षणी त्याने झटकन सही केली. कागदावर सही झाली, पण चेहऱ्यावर समाधान नव्हतं. पुढची प्रक्रिया सुरू करा, रुद्र थंड आवाजात म्हणाला. माधव हळूच म्हणाला, शिवासाहेब बाहेर थांबले आहेत. कागदाची अदलाबदल करता येईल. शिवाय? रुद्र थोडासा आश्चर्यचकित झाला. तो बाहेर गेला आणि खरंच शिवाय तिथेच उभा होता. रुद्रला पाहत तो हसत पुढे आला. रुद्र, आता तर तू मोठा माणूस झालाय. भेटायलाही वेळ मिळत नाही. शिवाय हलक्या फुलक्या स्वरात म्हणाला. रुद्रचे ओठ घट्ट मिटले. तूच यायला हवं होतंस का? काव्या बाहेर गावी आहे, बिझनेस ट्रिपवर. शिवाय म्हणाला. तुला मला पाहायचं नव्हतं का? हवे असेल तर ती परत आल्यावर तिलाच पाठवतो. तसं काही नाही, रुद्र म्हणाला आणि कागद पुढे केला. शिवाय थोडा थांबला. तिला कुठे पाठवलंय हे विचारायचं नाही का तुला? तिच्या आयुष्यात ती कुठे जाते हे आता माझं काम नाही, रुद्र निर्विकारपणे म्हणाला. आमचं नातं केव्हाच संपलंय. शिवायच्या चेहऱ्यावर शंका उमटली. खरंच? रुद्र वळला. ती आता विवेक गायकवाडसोबत आहे. शिवाय चकित झाला. असं कसं? दिव्याने कधीच असंच काही सांगितलं नाही. रुद्र उपहासाने हसला. बायका सगळं सांगतातच असं नाही. आणि काव्या, तिच्याकडे अशी काही गुपित आहेत की पुरुष काय मित्रसुद्धा तिच्यासाठी वेडे होतात. त्या दिवशी ती रात्रभर घरी आलीच नाही. विवेक गायकवाडसोबत होती. तू प्रामाणिकपणे सांग, काहीच घडलं नसेल असं तुला वाटतं का? शिवायच्या डोळ्यात अस्वस्थता दिसू लागली. कदाचित गैरसमज असेल. नाही, रुद्र थंडपणे म्हणाला. विवेकने स्वतः सांगितलंय त्याला काव्य आवडते आणि काव्यानेही मला स्पष्ट सांगितले की ती त्याच्यासोबत राहणार आहे आणि मला मध्ये पडायचं नाही. मग मीच तिला हवी ती मोकळी दिली. ती लग्न करणारच आहे ना. म्हणून सगळे संबंध तोडले. सगळ्यांसाठी तेच योग्य आहे. नाहीतर माझ्याच भावांसोबत ती फिरताना पाहून मला घाणेरडं वाटेल. शिवाय पुढे पाहत राहिला. त्याच्या मनात एकच विचार आला. आपण असतो तर कदाचित स्वतःच्या भावालाच मारून टाकलं असतं. हा विवेक खरंच नीच आहे, तो पुटपुटला. जाऊ दे, जे व्हायचं ते झालंय. चांगल्या अटीवर वेगळं झालो एवढंच समजलं. रुद्रने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचवेळी यवतमाळमध्ये काव्य डोकं धरून बसली होती. मला चक्कर येते, माफ करा, मला परत जायचे, ती हलक्या आवाजात म्हणाली. ती उभी राहिली आणि तोल गेल्या. पाहणाऱ्यांच्या मनात क्षणभर दया निर्माण झाली. फाल्गुन देशमुख लगेच पुढे आला. या, मी सोडतो तुम्हाला, तो हसत म्हणाला. तिच्या लालेलाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहत. माझं घर पुणे स्ट्रीटला आहे, काव्य अस्पष्ट बोलत म्हणाली. फाल्गुनने रघुनाथ राऊतकडे पाहून बनावटी माफी मागितली. जरा जास्त झाली वाटतं. पुणे सिटी समजून बसली. सगळे पाहत राहिले. फाल्गुन आज फारच नशीबवान आहे. त्याला घरी बायको मुलं आहेत हे विसरले वाटतं. ही बाई थेट लांडग्याच्या गुहेत गेली. पाटील समूहातून लगेच मेसेज गेला. फाल्गुन काव्याला घेऊन बाहेर गेला आहे. मनोहर पाटीलने मेसेज पाहिला आणि हसला. हीच ती बाई. रुद्रला भुरळ घालायची ताकद हिच्यात. स्वस्त आहे. फार तर काय करणार. तो काचेसमोर उभा राहिला. ज्योती, वरून पाहतेस ना तुझ्या मुलीची ही अवस्था. हॉटेलमध्ये काव्य आरडाओरडा करू लागली. मला घरी जायचंय, हे माझं घर नाही. फाल्गुन गोंधळला आणि तोल जाऊन पडला. पुढच्याच क्षणी काव्याचा पाय थेट त्याच्या अतिशय महत्त्वाच्या जागी बसला. कुत्रा ओरडला तसा आवाज झाला. लोक दबकले, थबकले. फाल्गुन वेदनेने तडफडत उठला आणि काव्या त्याच्यावरच कोसळली, जवळजवळ उलटी करणारच. तो घाबरून पळून गेला. क्षणात गायब. लोक कुजबुजले. तो पळाला का? अरे, ही तर निवांत परत गेली. काव्या शांतपणे उठली. कपड्यावरची धूळ झटकली आणि कार्ड स्वाईप करून खोलीत गेली. ती खरं तर नशेत नव्हतीच. जेवढं पाहिली त्यापेक्षा जास्त ओतलं होतं. दुसऱ्या दिवशी मनोहर पाटील पुन्हा रुद्रला भेटायला
गेला. जेसिकासोबतचं लग्न काय ठरवलंस? तो म्हणाला. आपली ही बैठक व्यवसायासाठी आहे, वैयक्तिक विषयासाठी नाही, रुद्र शांतपणे म्हणाला. काल काव्य आणि फाल्गुन एकत्र हॉटेलमध्ये गेले असं ऐकलं. तो माणूस विवेकचा नातलग आहे. त्याची कीर्ती चांगली नाही. रुद्र निर्विकार. हे मला का सांगताय? अशी बाईसाठी संयम राखायची गरज नाही, मनोहर म्हणाला. रुद्र हसला. थंड निर्दयी हसू. तुमचा गैरसमज आहे. माझा तिच्याशी काहीही संबंध नाही.